नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मी ओंकार स्वागत करतो. RT प्रवेश प्रक्रियेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. जशी ज्या पालकांची लॉटरीमध्ये निवड झालेली आहे अशा पालकांना देखील माहिती आपल्या चॅनलवरती दिली जातच आहे. आणि ज्याबरोबर जे पालक आहेत ज्यांची लॉटरीमध्ये निवड झाली नाही आहे, वेटिंग लिस्टमध्ये पालकांच्या मुलाचं नाव आहे आणि त्याचबरोबर यादीमध्येच नाव नाही आहे, यांना देखील आपण माहिती देण्यासाठी तत्पर आहोत. तर ज्यांचं लक्षात घ्या की RT लॉटरीमध्ये नाव आले नाही आहे, तर यांच्यासाठी मोठी अपडेट आताच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर अनेक पालक आहेत, आपण सांगितलंच होतं की अर्जाची स्थिती या टॅबवरती क्लिक करून तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर नॉट अलोकेट अशा प्रकारचा स्टेटस पालकांना पाहता येत आहे. तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. तर या ठिकाणी लक्षात घ्या की नॉट अलोकेट अशा प्रकारचा ऑप्शन येत आहे आणि समोर वेटिंग लिस्ट आणि या ठिकाणी सिलेक्शन, तर येथे नॉट अलोकेट अशा प्रकारचा ऑप्शन पालकांना पाहायला मिळत आहे. आणि याच्यासमोर प्राधान्यक्रम आहे 1, 2, 3, 4 किंवा जेवढी संख्या असेल 20 असेल 24 असेल अशा प्रकारचे वेगवेगळे नंबर पालकांच्या ऑनलाईन फॉर्मच्या समोर तुम्हाला ज्यावेळी ॲप्लिकेशन स्टेटस चेक करता त्यावेळी पाहायला मिळत आहेत. मग अनेक पालकांना माहिती नाही आहे की हा प्राधान्य क्रमांक जो आहे तो वेटिंग लिस्टमधला आहे. तर ही आताची महत्त्वाची बाब आहे. तर त्या स्टेटसमध्ये वेटिंग लिस्ट जरी निवड झालेली असेल तरी त्या ठिकाणी नॉट अलोकेट होत आहे, त्या ठिकाणचा ऑप्शन येत आहे. तर ही बाब आहे अनेक पालकांना माहीत नाही. त्यामुळे पालकांना एकच विनंती, पुन्हा RT पोर्टलवरती जायचं आहे तुम्हाला आणि त्या ठिकाणी चेक करायचं आहे. आता आपण सांगणारच आहोत की सदरची माहिती कशी चेक करायची, 2 पद्धतीने कसे चेक करायची ती माहिती तुम्ही पहा आणि नंतरच तुम्हाला त्याच्या संदर्भात तुमचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे की नाही हे तुम्हाला 100% कळणार आहे. प्रकारे सर्वप्रथम RTच्या वेबसाईटवरती यायचं आहे. तुम्हाला निवड यादीमध्ये नाव आलेलं नाही आहे, पण लक्षात घ्या की काही पालकांना माहिती नाही आहे की त्यांचं वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा नाव नाही आहे. तर हे पाहण्यासाठी सर्वप्रथम पोर्टलवरती यायचं आहे आणि येथे आल्यानंतर लक्षात घ्या की येथे ॲप्लिकेशन वाईज स्थिती आहे. या ठिकाणी आपण यापूर्वी सांगितलेलं आहे, येथे चेक करायचं आहे. अर्जाची स्थिती या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर लक्षात घ्या येथे गो या टॅबवर क्लिक करायचं आहे. ज्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे त्यांना ॲडमिट कार्ड पाहायला मिळेल, पण लक्षात घ्या की काही पालकांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे तरी देखील पालकांचं लक्षात घ्या नॉट अलोकेट आलेलं आहे. परंतु देखील लक्षात घ्या इथे पाहू शकता की सिलेक्शन वेटिंग लिस्ट टाईपमध्ये नॉट अलोकेट आलेलं आहे तरी देखील त्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे. ही आताची मोठी अपडेट आहे. तर स्टुडंट नेम येथे विद्यार्थ्याचं नाव पाहायला मिळेल, फुल UDAIS कोड, त्यानंतर शाळेचं नाव, त्यानंतर प्राधान्य क्रमांक अशा प्रकारची महत्त्वाची माहिती येत आहे. तर प्राधान्य क्रमांक हा लक्षात घ्या वेटिंग लिस्टमधला प्राधान्य क्रमांक आहे. तर हे पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्राधान्य क्रमांक जो आलेला आहे तर तो प्राधान्य क्रमांक वेटिंग लिस्टमध्ये तुमचा कितवा प्राधान्य क्रमांक आहे तो पाहून घ्यायचा आहे. जर 1 असेल तर वेटिंग लिस्टमध्ये तुमचा पहिला क्रमांक असणार आहे. जर ॲडमिशन कॅन्सल झाले, इतर काही कारणानिमित्त जे निवड झालेले आहेत त्यांचे कॅन्सल झाले, तर तुमचं सिलेक्शन पहिलं होईल. तर अनेक पालकांना ही गोष्ट माहिती नाही आहे. नॉट अलोकेट म्हणजेच तुमचं सिलेक्शन झालं नाही आहे तरी देखील वेटिंग लिस्टमध्ये चान्सेस तुम्हाला असणार आहेत. तर हे अजून व्यवस्थितरित्या माहिती घेण्यासाठी येथे पोर्टलवरती पाहू शकता की वेटिंग लिस्ट म्हणजेच प्रतीक्षा यादी आहे. तर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर अकॅडमिक इयर 2026-27 तसंच ठेवायचं आहे. डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे तो निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर गो या टॅबवर क्लिक करायचा आहे. गो या टॅबवर क्लिक केल्यानंतर लक्षात घ्या की आपण जो पाहत होतो प्राधान्य क्रमांक या ठिकाणी क्लिक केलं की स्क्रोल अप स्क्रोल डाऊन करून लक्षात घ्या की ज्यांचे पहिल्या क्रमांकाचे जिल्ह्यानुसार प्राधान्य क्रमांक आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तर येथे यादी मोठी आहे, पाहू शकता की साधारणतः 326 एंट्री आहे. तर तुम्हाला जर शॉर्टकटमध्ये तुमचं नाव पाहायचं असेल तर सर्च या टॅबवरती तुम्ही डायरेक्ट तुमच्या पाल्याचं नाव टाकू शकता. नाव टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट खाली नाव येणार आहे. नाव जर तुम्ही संपूर्ण टाकलं, नावामध्ये तुमचं नाव, वडिलांचं नाव, तुमच्या पाल्याचं नाव, वडिलांचं नाव जर तुम्ही टाकलं आणि स्पेस दिला तर डायरेक्ट तुम्हाला तुमचा फॉर्म पाहायला मिळेल. आणि बेटर ऑप्शन आहे की तुम्ही तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे, शाळेचा UDAIS नंबर आहे तो देखील तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर तुमचा ॲप्लिकेशन नंबर आहे तो जर तुम्ही टाकला तर डायरेक्ट तुम्हाला एंट्री पाहायला मिळेल. येथे सर्च या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पाल्याचं नाव, कॅटेगरी, त्यानंतर तुम्ही दिलेला ॲड्रेस, इयत्ता, त्यानंतर जन्मतारीख, UDAIS आणि त्यानंतर किती डिस्टन्स आहे अशी संपूर्ण माहिती पाहता येणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
जे पालक आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे त्यांना एकच विनंती की RT अंतर्गत जी वेटिंग लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये तुमचं नाव असणार आहे. तर लवकरच तुम्ही चेक करा आणि प्राधान्य क्रमांक पाहून घ्या. तर यावरती आपण माहिती सांगणारच आहोत. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या फॉर्मचा स्टेटस पाहता येणार आहे. बऱ्याच पालकांचं असं झालेलं आहे की वेटिंग लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, परंतु ॲप्लिकेशन स्टेटस जर चेक केलं तर त्या ठिकाणी जी वेटिंग लिस्ट आहे किंवा सिलेक्शन लिस्ट आहे तर त्या ठिकाणी नॉट अलॉकेट अशा प्रकारचा ऑप्शन येत आहे. त्यामुळे पालकांना जी प्रोसेस आहे ती समजली असेलच. त्यामुळे ही मेथड वापरून तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन म्हणजे तुमच्या पाल्याचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. वेटिंग लिस्टमध्ये नाव आलं तर थोडीशी अपेक्षा असते की जे सिलेक्शन लिस्टमध्ये कागदपत्र पडताळणीमध्ये ज्यांचे फॉर्म रद्द होत आहेत त्यांच्या जागी वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना संधी मिळत असते. साधारणतः 2 ते 3 याद्या येत असतात. याच्या संदर्भात आपण पुढे माहिती देणार आहोत. आणि ज्या पालकांना लक्षात घ्या की हे चेक करता येत नाही आहे त्यांना एकच विनंती, आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहेत. तुम्हाला फक्त एकच विनंती की त्या नंबरवरती कॉल करू नका, तुम्ही मेसेज करा, टेक्स्ट मेसेज टाका. तुम्हाला आमच्यामार्फत संपूर्ण माहिती आणि मदत दिली जाणार आहे. फक्त एकच विनंती की नंबरवरती कॉल करण्यापेक्षा आम्हाला टेक्स्ट मेसेज करा, कारण का कॉल कदाचित रिसीव होणार नाही आहे. तर अशा प्रकारची ही अपडेट आहे. तर ज्या पालकांना लॉटरी लागली नाही आहे तर त्यांचं नाव वेटिंग लिस्टमध्ये असण्याची शक्यता दाट आहे. त्यांनी एकदा चेक करा, कारण का वेटिंग लिस्टमध्ये ज्या पाल्यांचं नाव आलेलं आहे त्यांचाच विचार दुसऱ्या निवड यादीमध्ये केला जाणार आहे, कारण का जे ॲडमिशन कॅन्सल होतील त्यांच्या जागेवरती या वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जातं. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या जर काही शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशा प्रकारे RT प्रवेश प्रक्रियेसंदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.